श्रीराम. आज कार्तिकी एकादशी आहे, प्रबोधिनी स्मार्त एकादशी पण आहे. चातुर्मासाची आज समाप्ती आहे आणि आजच्या खूप चांगल्या दिवशी आपण स्तुतीप्रित्यर्थ म्हणजे तिच्या गर्भसंस्कारासाठी म्हणून इथे उपस्थित झालेले आहोत. तर सर्वांचं आधी मनापासून स्वागत करते. आता आम्ही ज्या 7 जणी आलेलो आहोत, तर माझ्या ह्या ग्रुपला मी नाव दिलेलं आहे सप्त मातृका. सप्त म्हणजे 7, बरोबर. मातृका म्हणजे माता. तर ह्या मातांचं काय वैशिष्ट्य आहे, म्हणजे का मी अशी ग्रुपची योजना केली आहे ते आधी सांगते. तर या ज्या 7 माता आहेत यांची नावं अशी आहेत: ब्राह्मणी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही आणि चामुंडा. ह्या सगळ्या ही देवीची रूपं आहेत, दुर्गेची रूपच आहेत. जशा नवरात्रामध्ये नवदुर्गा असतात, त्या दुर्गांची वेगळी वेगळी नावं असतात, त्यांची उपासना पद्धती वेगळी, तशा ह्या पण 7 देवींची रूपं आहेत. आणि ही प्रत्येक देवी ही आपण तिला म्हणजे माते स्वरूपात आपण तिला पूजतो. सगळ्या विश्वाची माता ही देवी आपण मानतो, विश्वजननी म्हणतो तिला, किंवा जगदंबा असं आपण तिला म्हणतो. त्यामुळे ह्या मातेचा महत्वाचा रोल आहे कुठल्याही म्हणजे प्रजननामध्ये, आणि तिचा जसा महत्वाचा रोल तर आहे, पण तिचा आशीर्वाद हा तितकाच महत्वाचा, बरोबर. त्यामुळे मातेचा आशीर्वाद आधी लाभावा म्हणून आम्ही ह्या 7 जणी. आणि ठीक आहे, एखाद्या वेळेला 8 होतील, एखाद्या वेळेला 6 होतील, तो प्रश्न नाहीये. आणि यावेळेला आम्ही ह्या ज्या सगळ्या आहोत तर यांना घेण्याचा उद्देश पण सांगते. तर मी अजून आजी झालेली नाही, पण ह्या सगळ्या आजी झालेल्या आहेत. आणि ही तर अगदी आता नवीन आजी झालेली आहे म्हणून तिला बोलवलं. फक्त 3 महिन्याची तिची नात आहे. तर माझा उद्देश पण असं बोलवण्याच्या मागे असा होता की यांनी ना संसार, आपलं मूल 1 असो 2 असो, तिथपर्यंतचा संसार तर आपण सहज बघतो, म्हणजे बघू शकतो. त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा संसार आपला पुढे गेलाय याचा त्यांना एक आजी म्हणून खूप आनंद असतो. आणि आजी अर्थात त्याच्या जोडीला पाठीमागे आजोबाही आहेत, पण सगळं न मातृशक्तीचा उदो असतो की नाही. तरीही आपल्याला 8 मार्च करावा लागतो. खरं तर सगळीकडे जास्त पॉवरफुल कोण आहे विचार केला तर मातृशक्तीचा आहे. आणि त्यामुळे ह्या मातृशक्तीचा, ह्या आजी, ह्या सगळ्या चांगल्या खात्यापित्या घरच्या तृप्त समाधानाने आपला संसार त्यांनी डोळे भरून पाहिलेला आहे. आता म्हणाल तर इच्छा अशी काही नाही. आता चालू आहे, तो कोणासाठी आशीर्वाद द्यायला जायचंय, नक्की लगेच येणार, पण असं काही आवर्जून आता त्यांचं राहिलंय किंवा असं काही नाहीये. जे आहे ते सगळं तृप्त आहेत असे दिसते. मी तुम्हाला कोणत्या विषयावर मदत करू शकतो? तर असो, तर म्हणून माझी ही योजना अशी आहे की ह्या 7 जणींना बरोबर घेऊन आपण हा एक छोटा कार्यक्रम करायचा. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब व्यवस्था होती, त्यामुळे घरातच 25-25 माणसं असायची. म्हणजे अगदी एका घरात अगदी असलं नाही तरी नातेवाईक सुद्धा आपले 25 किमान असायचे. आणि गावात जवळजवळ राहणारे असतील, गावात लांब असले ना तरीही ते म्हणजे त्यांच्यात अटॅचमेंट इतकी पक्की होती की कुठलाही तुमचा कार्यक्रम असू दे, ती लांबची आत्या, लांबची मावशी, जे पण कोणी असेल, ती बरोबर वेळेत कुठलाही फोन मेसेज 100 वेळा काहीही त्यांना रिमाइंडर न पाठवता त्या उपस्थित राहायच्या आणि घरचे सगळे कार्यक्रम त्या आनंदाने पार पाडायच्या. आणि त्या जसं घरातले सगळे कुटुंब एकत्र, तर त्याच्यातच ना खूप सारं नवीन आलेल्या व्यक्तीला शिकायला मिळायचं, बरोबर. कुठल्या वेगळ्या असं पाठशाळेत जावं लागत नव्हतं. लहानांकडून शिकायला मिळत होतं, मोठ्यांकडून शिकायला मिळत होतं. आणि दुसऱ्या म्हणजे गावाकडून येणारे असतील तर ते वेगळ्या गावाची संस्कृती पण आपल्याबरोबर घेऊन येत असतात. त्यामुळे हे सगळं पूर्वीच्या काळी खूप सोपं होतं. आणि आता या सगळ्यासाठी आपल्याला अशी केंद्र उघडावी लागलेली आहेत, पण हरकत नाही.
आपण तेही करतो आहोत. म्हणजे आपली पाश्चात्य संस्कृती आणि आपली सनातन भारतीय संस्कृती याच्यामध्ये हाच मूलभूत फरक आहे की आपण आपली जी सगळी संस्कृतीची पाळंमुळं आहेत ती इतकी घट्ट रोवलेली आहेत आणि आपण ना असं जर तुळशीचं सुद्धा छोटंसं रोप ना एवढंच असतं हो कुंडीत आलेलं, मला असं वाटतं की ते काढावं आणि दुसरीकडे लावावं, किती माती घेऊन बरोबर येतं ना, एवढंच रोप असतं, माती सोडत नाही. तसं आपण ना आपल्या संस्कृतीची नाळ सुद्धा सोडत नाही, ती जपलेली आहे. आणि हे सगळं कशासाठी, तर नवीन पिढीवर चांगले संस्कार व्हावेत, हा त्याच्या मागे आपला खूप म्हणजे चांगला भाव आहे, हेतू आपला शुद्ध असतो. कसं आहे ना, आपलं तर झालं बुवा, आता काय राहिलं असं, पण पुढच्या येणाऱ्यासाठी काहीतरी तुम्ही चांगलं ठेवलं पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात तसं की तुम्ही किती बँक बॅलन्स ठेवलात, तुमच्या नावावर किती तुम्ही घरं केली, किंवा आताच्या सगळं आधुनिक गाडी असेल, अमुक असेल, तर यापेक्षा सुद्धा तुमच्या पिढीला तुम्ही काय संस्कार दिले ते जास्त महत्वाचे. आणि तुम्ही जर ना सगळंच त्यांना ताट वाढून दिलं तर मग त्याला ना काही करायची इच्छाही राहत नाही. आज आपण जे बघतोय ना तरुणांच्यात जे नैराश्य आलंय, कदाचित हे एक कारण आहे की एकुलता एक असतं, आई वडिलांनी सगळं त्यांच्यासाठी करून ठेवलेलं असतं, त्या मुलाला कदाचित असं राहतच नाही ध्येय आयुष्याचं की मी काय करू, मी कष्ट करू तरी कशासाठी नेमके करू, सगळं तर आहेच आहे. आणि म्हणजे ती पण एकटीच असते नेमकी, तिलाही तिच्या आई वडिलांकडून सगळंच मिळणार असतं, घरापासून सगळं. काय आपल्याला काय आता करायचंय, आणि बाहेरचं म्हणजे कामाचं ताण आहे, खूप खूप अनेक गोष्टी आहेत. नैराश्य त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर येतं. आणि जे काही चुकीचं तरुणांच्या हातून घडतंय तर त्याला हे एक कारण आहे की ध्येयच नाहीये त्यांच्या डोळ्यासमोर. मग आपल्याला आपली नवी पिढी कशी तयार करायची, तर ती ध्येयवादी असली पाहिजे. आणि शेवटी राष्ट्र हे सर्वप्रथम आहे. आपली प्रत्येक छोटी छोटी ध्येय ही त्या राष्ट्राप्रती पोचणार आहेत, हे आपल्या मनामध्ये आधी पक्क पाहिजे. आज आता आम्ही जे अध्याय घेतले तर ते असे होते की 3 कर्मयोगाचा, 7वा हा ज्ञान विज्ञान योगाचा, 12वा हा भक्ती योगाचा, 14वा हा गुणत्रय विभाग योग, आणि 17वा अध्याय घेतला तर तो श्रद्धात्रय विभाग योग. हे 5 अध्याय दरवेळेला मी वेगळे वेगळे घेत असते. मला त्या दिवशी सकाळी जे वाटेल ते मी घेते, कारण प्रत्येक अध्यायाला या निमित्ताने हात पण लागलाच पाहिजे ना. आता पहिलं कर्मयोग का घेतलं, तर आपल्या हातून निरंतर कर्म घडत असतं. आपण येताना कर्माची अशी मोठी पुंजी घेऊनच बरोबर आलेलो आहोत. तुला असं वाटतंय का आता की तू शांत बसलायस? हा, पण नाही, तू ऐकतो आहेस, तू माझ्याकडे बघतो आहेस, म्हणजे तू काहीतरी कर्म करतोयस ना. भले तू असं आता काही करत नाहीयेस, बॅक ऑफ द माइंड तुझ्या विचार पण चालू आहेत. किती वाजेपर्यंत काकूंचं संपेल, 6 वाजता एक मीठ ठेवायची होती, किंवा मित्राला, म्हणजे हे विचार आहेत चालू, जे आता आपण थांबवू शकत नाही. मग हे सगळं काय आहे, तर हे कर्म आहे. म्हणजे नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. एक क्षण सुद्धा आपला असा जात नाही की आपण कर्म करायचं चुकतो किंवा चुकवू शकतो किंवा विसरलो. बसल्या बसल्या उठलीस, गॅसवर काहीतरी इकडे तिकडे हलवून आलीच, कर्म न चुकणार आहे, अटळ आहे. केलंच पाहिजे अशीही काही कामं नाहीत आणि न करून चालणारही नाहीत अशीही कामं आहेत, पण आपण करतो. बरं, हे तर झालं वरची. आपल्या देहाच्या अंतर्गत अखंड आपल्या सगळ्या ज्या व्हायटल ऑर्गन्स आहेत ते तर अखंड कार्य करतायत, हो की नाही. एक क्षण सुद्धा कुठलाही आतला आपला ऑर्गन स्टॉप नाही म्हणत की नाही बा खूप झालं बस. ते जेव्हा असं म्हणतं त्यावेळेला आपली तब्येत बिघडलेली असते, बरोबर ना. त्यामुळे हे कर्म न चुकणारं आहे, म्हणून हा पहिला अध्याय आम्ही निवडतो. त्याच्यानंतर 7वा अध्याय जो घेतला तो ज्ञान विज्ञान योगाचा. तर हा अध्याय म्हणजे ज्ञान, म्हणजे आपल्याला वाटतं की जे काय आपल्याला मिळालंय ते आपण माहिती वजा, तर त्याला आपण ज्ञान म्हणतो. आणि विज्ञान म्हणजे आपल्याला वाटतं सायन्स. इथे बरोबर वेगळं आहे. इथं विज्ञान हे म्हणजे हे जे तुम्हाला सगळ्या चराचर सृष्टीचं जे काही अवगत झालेलं आहे ते विज्ञान आहे. आणि ज्ञान म्हणजे भगवंताची ओळख होणं, त्याच्या अस्तित्वाची जाणीव होणं, तो आहे तो परमात्मा आणि त्याच्यापर्यंत मला
या प्रवासात नाही, पुढच्या प्रवासात असेल, माहित नाही अजून किती प्रवास मला करायचंय, पण मला पोचायचं आहे आणि त्याच्यासाठी मला सद्गुरूंची कृपा ही नितांत आवश्यक आहे. हे मला कळणं हे सुद्धा खऱ्या अर्थाने ज्ञान झालं. म्हणून ज्ञान विज्ञान योग घेतला. त्याच्यानंतर 12वा अध्याय म्हटला तो तर भक्ती योगाचा. भक्तीशिवाय आयुष्यात काय आहे? काहीच नाही. त्याच्यावर परत नंतर बोलीन. 14वा अध्याय घेतला तो गुणत्रय विभाग योग. 3 गुण आपल्या प्रत्येकाच्या ठायी असतात, सत्व, रज आणि तम. तर सत्व म्हणजे काय? मी अगदी सोप्या व्याख्या सांगते. सत्व म्हणजे काय? आता तुझा चेहरा फोटो काढून पहा. हा जो चेहरा आहे सात्विक भाव आहे चेहऱ्यावर. कुठलंही आता असं मला वाटत नाहीये की खूप कुठलं टेन्शन घेऊन बसलीये किंवा वैतागलीये, चिडलेली आहेस किंवा नाराज आहेस, दुखावलेली, असं काही आता तुझ्या ह्याच्यावरून तरी कुठेही वाटत नाहीये. हा जो आता चेहऱ्यावर या क्षणी मला जो जाणवतोय तो सत्वगुणी भाव आहे. रज म्हणजे काय? की मधली अवस्था आहे, की तुला काम धनश्री उभी आहे ना, थोडस रजगुणात उभी आहे. म्हणजे मी अगदी सहज जे दिसतंय ते सांगते, म्हणजे पटेल तुम्हाला, लगेच समजेल की तिला हे तर सगळं तिने जुळवून आणलंय. तो तिचा सात्विक भाव आहे. पण आता तिचं लक्ष घड्याळाकडे आहे, आज गॅसवर काय ठेवलंय, भाभींना कशी मदत करायची काय, आणि कदाचित घरी जाऊन 6 नंतरचं पुढचा उद्योग. म्हणजे हे जी सगळी जी तारेवरची ती कसरत सांभाळतीये ना, ऍक्च्युली ती रजोगुणाची आहे. आणि तमोगुण म्हणजे तो गुण म्हणजे जो माणसाला वाईट प्रवृत्तीकडे नेतो तो गुण. म्हणजे पटकन राग येणं म्हणजे स्वाभाविक असू शकतं, पण आपल्याला त्याच्यावर थोडासा संयम पण करता आला पाहिजे. किती चिडायचं ह्याला पण आपण आपली मर्यादा घालून घेतली पाहिजे. अन्यथा छोट्या छोट्या गोष्टींचा आपण मराठीमध्ये म्हणतो आम्ही की पराचा कावडा होणं. म्हणजे पर म्हणजे पंख, फेदर त्याचे. तर एवढंच पीस, त्या पिसावरून इतक्या कल्पना मनातल्या मनात की त्याचा अख्खा कावडा तयार होतोय. हे कितपत योग्य आहे? म्हणजे छोट्याशा गोष्टीवरून तुम्ही मोठ्यापर्यंत पोचता. हा झाला तमोगुण. आणि शेवटचा जो 17वा अध्याय घेतला तर तो श्रद्धात्रय विभाग योग. श्रद्धा त्या पण 3 प्रकारच्या, जसे हे गुण आहेत तशाच त्या सात्विक, राजस आणि तामस भावाकडे नेणाऱ्या त्या श्रद्धा आहेत. या सगळ्याचा एक चांगला परिपोष होणाऱ्या बाळावर व्हावा हा माझा अत्यंत शुद्ध हेतू आहे. आणि मूळ जे आहे ते भक्ती योगात त्याचं सार दडलेलं आहे. आता भक्ती सुद्धा कशी असते माहितीये? माझ्या म्हणजे बुद्धीला जे मला भावलं, जे मी अभ्यासातून जाणवलं, ती मी भक्तीची व्याख्या सांगणार आहे. 2 प्रकारची भक्ती असू शकते. एक कशी भक्ती? तर आता तू ज्या घराण्यात जन्माला आलीस, तर त्या घराण्यात काही कुलदेवी असते किंवा असे देव आपल्या पूजेत मांडलेले असतात. तर आपण जसे लहान असतो, आई आपल्याला सांगते, बाबा सांगतात की बाप्पाला मोरया कर. हळूहळू हळूहळू आपण त्या देवाशी जोडायला लागतो. म्हणजे ती एक भक्ती झाली की नाही. त्या मुलाला काही कळत नसतं, अगदी छोटं असतं, पण आपण त्याला हातात घेऊन मांडीवर बसवून त्याचे 2 हात जोडतो, त्याला देवासमोर हात जोडायला लावतो. ती भक्तीचं पहिलं बीज आपण त्याच्यामध्ये रोवतो. आणि वारकरी लोकांची जी परंपरा आहे की आमच्या घराण्यामध्ये 4 पिढ्यांची 5 पिढ्यांची वारीची परंपरा आहे. त्यामुळे त्या घरात जन्माला येणारा प्रत्येक तो सदस्य असतो, तो ती भक्ती ही त्याच्या गर्भसंस्कारातून घेऊनच आलेला असतो. त्याला ना सहसा अशी जी घराणी आहेत ना, त्यांना कुणालाही असं सांगावं लागत नाही की आपल्या घराण्यामध्ये परंपरा आहे तर तू हे असं चुकीचं वागू नको किंवा सगळंच. म्हणजे त्यांच्या आहारापासून त्यांच्या रोजच्या दैनंदिनीवर या सगळ्याचा त्यांच्या त्या घराण्याच्या परंपरेचा खूप मोठा प्रभाव असतो. त्यामुळे ती त्यांना आपण म्हणूयात ना की जन्मजात मिळालेली भक्तीची ती पुंजी आहे की ते घेऊनच जन्माला आलेले आहेत. आणि अजून एक अशी भक्ती असू शकते की आपण अशीही उदाहरणं बघतो की रिटायर्ड होईपर्यंत काका किंवा काकू देवळात कधीही गेले नव्हते आणि आता मात्र रोज. आणि सुरुवातीला ना काय करायचं, जातायत सगळे ज्येष्ठ नागरिक म्हणूनही ते जायला सुरू करतात. आणि नंतर बघता बघता त्यांची मग रोज जाऊन असेल म्हणा, ते सगळं देवळातलं वातावरण त्यांचा त्याच्यावर इतका चांगला प्रभाव तयार होतो की ते खरंच म्हणजे
भक्त या आपल्या म्हणजे सगळ्या व्यावहारिक आहेत या व्याख्या. अशा प्रकारची भक्ती येऊ शकते. काही वेळेला ती लादली गेली मात्र चुकीच्या पद्धतीने तर दुसरंही टोक गाठलं जातं. हे आपल्याला सांभाळायचंय पुढच्या पिढीला. मागच्या पिढीकडून कदाचित असं झालं की काही म्हणजे भक्ती आणि परंपरा खरं तर वेगळ्या आहेत, पण ते काय झालं त्या एकत्र गुंफल्या गेल्या की नाही आमच्याकडे असं चालत नाही, नाही अरे हो आमच्याकडे कोण आपण तर सगळे एका त्या परमात्म्याची त्याचे जीवाचे म्हणजे जीवात्मा आपण ज्याला म्हणतो. तर आता तू वेगळ्याच घराण्यातून आलेली आहे, हे घराणं वेगळंच आहे, तर 10 गोष्टी तुझ्याही काहीतरी तू घेऊन आलेलीच असणार. तर थोडंसं तुला असं वाटलं की मी हे असं करू का, तर त्याचा थोडासा शांतपणे आणि स्थिर मनाने त्या घरातल्यांनी पण विचार केला पाहिजे आणि तिला आलेल्या नवीन व्यक्तीला तीच असं नाही कोणीही असेल म्हणजे थोडीशी त्याला सुद्धा सवलत दिली पाहिजे की हो चालेल कर, काही हरकत नाही. आम्ही पहिली एकादशी करतो, तुमच्याकडे दुसरी करतात का, बरं हरकत नाही, करतेस ना कर, काय फरक पडतो मला सांगा ना, खरंच काय फरक पडतो. अशी जर थोडं नवीन पिढीसाठी हे फार गरजेचं आहे. नाहीतर तर मग नवीन पिढी तर कल्याणच आहे, काहीच करणार नाही. त्यापेक्षा त्यांना ना थोडी हरकत नाही, तुला मारुतीला जायचंय का, म्हणजे आता मंगळवार मी माझ्या मुलाला सांगितलं, म्हटलं हे बघ मंगळवारचे 2 ऑप्शन देते, आयदर तू मारुतीला जा नाही तर गणपतीला जा. मला म्हणाला मी मारुतीला जाणार आहे, जा. आता मी जर त्याला म्हटलं नाही असं कसं, आपल्या बाबांची तर परंपरा मोरयाची, आपण चिंचवडला राहतो, तू मोरयालाच गेलं पाहिजे, मग तो काय मला म्हणू शकतो, मी कुठेच जात नाही, बसतो मी घरात. हे असं होऊ नये याच्यासाठी आपल्याला खूप वेगळ्या प्रकाराने, कारण ना पूर्वीच्या काळी ना आपण लहान होतो तेव्हा आठवून बघावं किंबहुना आम्ही की सहज आईने सांगितलं ना की अगं आषाढी एकादशी आणि कार्तिकीचे आपण उपास करतो, आम्ही तर अगदी किती पहिली दुसरीत असल्यापासून उपास करायला लागलो. माझी मुलं अजून करत नाहीत, नको म्हणतात, नाही आई होणार नाही, ते कॉलेजमध्ये काहीतरी आमचं चुकेल विसरेल, आता ऑफिसमध्ये, ठीक आहे नाही कर. म्हणजे उपवास केल्यानेच फक्त भक्ती होते का, तर नाही. हे आपल्याला कळलं ना तर आपली चिडचिड कमी होते. माझ्या आईने मला सांगितलं श्रावण सोमवार आपण करतो, आम्ही खूप निष्ठेने प्रेमाने करत होतो, पण आपली मुलं आता कदाचित करणार. म्हणजे ती अभक्त झाली का, नाही झाली, ती अभक्त नाही झाली. आपण उपवास करतोय म्हणजे आपण फार पांडुरंगाचे अगदी श्रेष्ठ भक्त, हा सुद्धा ना अहंकार जो आपल्या मनात असतो आणि या पिढीकडून त्या पिढीकडे तर तो असतोच असतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी येणाऱ्या बाळासाठी ते फक्त आईनी नाही घरातल्या सगळ्यांनी, म्हणजे त्याला जर आपल्याला हे बघा आता घराण्याची चांगली आपण म्हणतो संस्कार आहेत हे आहेत, तर ते बाळ पण तसंच करणारच आहे, पण तरी सुद्धा त्याला कुठेतरी एक चांगलं वळण अजून मिळावं, म्हणजे कोंदण चांगलं द्यायला पाहिजे ना. शेवटी तो हिराच येणार आहे जन्माला, हिरकणीच असणार आहे, पण त्याला छान कोंदण देण्यासाठी आपण हा सगळा प्रयत्न करतोय. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आता आमच्या वेळेला आम्हाला साधारण 3 महिने झाल्यानंतर आईने सांगितलं होतं तुला कुठली पोथी वगैरे वाचायची असेल तर वाच. तर मनापासून होतो, वेळ होता, नोकरी करणारे नव्हतो, बायचान्स घरी होतो आणि आईनी सांगितलं होतं हो मी ही वाचली होती बरं का तुझ्या वेळेला, मग उत्सुकता हो का, मग मी पण ती वाचू का. आता वेळेचं पण गणित जमत नाही, मग हे सलग 3 महिने 4 महिने या गोष्टी आता होऊ नाही शकत. मग त्या जर झाल्या तर वेगळ्या पद्धतीचं भावविश्व आपोआप त्या मातेचं तयार व्हायला लागतं, ते होत नाही. म्हणून आपण एक असा चांगला प्रयत्न करतो की हरकत नाही ना, एकदाच जरी ऐकलं तर ते शांत भावाने शांत चित्ताने स्थिर बुद्धी ठेवून ऐकलं तर आपल्या मनामध्ये पक्क राहतं. आणि रोजच सगळ्याच गोष्टी रोज तर जे आपल्याला आवडतंय ना ती भक्ती आपण नक्की करायची. आणि प्रत्येक वेळेला आपण इंग्लिशमध्ये हल्ली म्हणतात बी पॉझिटिव्ह राहायचंच आहे, सगळं छानच होणार आहे आणि कुठल्याही गोष्टीचा ना मुळामध्ये बाऊ करून घ्यायचा नाहीये. कारण हल्लीचं सगळं धकाधकीचं आयुष्य खरंच काय काय पुढे येणार आहे आपण नाही सांगू शकत आणि कुठल्याही अशा इज इक्वल टू व्याख्या हल्ली राहिलेल्या नाहीये, बरोबर आहे की नाही. आणि हे बघ कसंही झालं ना तरी आई वडील सुद्धा ना 2 वेगळ्याच घरातून आलेले असतात. आधी त्यांच्यातच खूप जर काहीतरी द्वंद्व चालू झाली तर मग मुलावर तुम्ही काय हे करणार, त्याच्यामुळे आधी आपल्या गोष्टी पण थोड्या क्लिअर पाहिजेत हे सुद्धा. आणि हे सगळं हल्लीच्या मुलांना खूपच सांगावं लागलंय, मागच्या पिढीला ह्याची गरज नाही पडली आणि कालायतच नाही नवा.
काही हरकत नाही. काळ बदलणार तसं सगळं बदलणार आहे, माणूस पण बदलणार आहे, त्याची विचारांची पद्धत बदलणार आहे. लक्षात घ्या, विचार तेच असणार आहेत. कारण शेवटी ना घरोघरी जा त्याच परी असतात. आपल्याला वाटतं बाई ह्यांचं किती छान, धनश्रीचं किती छान चाललंय ना, बरोबर आम्ही 4 वाजता जायचो तर ती अगदी आवरून तयार असायची. पण त्याच्या मागे ती काय काय करत असेल हे त्या आलेल्या 40 बायकांना कधीच कळलं नाही. त्यामुळे असं नाहीये की ती छान लक्ष्मीसारखी उभी आहे पण त्याच्या मागे माहिती नाही. त्यामुळे त्याच परी असतात. मला मात्र काय बाई त्यांनी एवढं 4 वाजता बोलवतात ना धनश्री, एवढा छान कार्यक्रम, मला जमत नाही. म्हणून खट्टू होऊ नका, नाराज होऊ नका, प्रयत्न करत राहा. यंदा नाही, पुढच्या वर्षी दुसऱ्या चांगल्या संकल्पात. म्हणजे हे सगळं आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचंय आणि मुख्य नैराश्यापासून आपल्याला त्यांना खूप लांब न्यायचंय. आधी आपणही छोट्या छोट्या गोष्टींवर मधल्या निराशा आपल्या आयुष्यातल्या काढून टाकायच्या आहेत आणि खूप न अतिभव्य अति उंच स्वप्नांच्या नादामध्ये काय होतं आपलं ना, मराठीत अजून एक म्हण आहे की हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नये. आणि हेच खरं आहे. खूप भव्य भव्य म्हणजे किती किती आकाशाला हात टेकवता टेकवता माणूस आकाशातच जातोय, अशी सध्या परिस्थिती झाली. इतकं करायचं इतकी गरज आहे का? आपण एक आहे त्या परिस्थितीत चांगलेपणाने आपलं बाळ नक्की वाढवू शकतो. त्यामुळे हे आपल्या मनामध्ये ठेवायचंय आणि हे आता उरलेले सुद्धा सगळे 2 महिने छान आनंदात घालवायचे. ऑफिस चालू आहे तर तिथे आता ते एक हल्ली ऍडिशनल झालंय. म्हणजे पूर्वीच्या काळचं ना बायका नोकरी करत होत्या ना तर त्यांचे जॉब सुद्धा छान होते. बँकेत नोकरी होती, ठराविक शाळेत नोकरी होती आणि तो 9ला जायचं, 5 वाजता घरी आल्यानंतर फोन नाही काही नाही, शांत निवांत ते घरी असायच्या. बरोबर? आता तसं होत नाहीये. त्यामुळे त्याचं लोड शेवटी आपल्याला त्याच्या सीमारेखा आखाव्या लागणार आहेत की येतं पण कुठवर. म्हणजे त्याचा आपल्या तब्येतीवर आत्ता जर मी परिणाम करून घेतला तर माझ्या होणाऱ्या बाळावर त्याचे नकळत पुढच्या दृष्टीने अजून काही चुकीचे परिणाम तर नाही न होणार. याच्यासाठी काळजी घ्यायची. करेल तेवढे दिवस झेपेल तेवढे दिवस झेपवायचं. सगळं कठीण असतं माहितीये मला. काही वेळेला मी ठरवून या बाहेरच्या गोष्टी घडत नाहीत, त्या त्यांच्याप्रमाणे होतात. आपण प्रयत्न करायचा, मग आपण शांत राहायचं. आणि शांत राहण्यासाठी म्हणूनच हा जो गीतेचा आहे, तुला जर जमलं शक्य झालं तर 12वा अध्याय रोज किमान ऐकलास तरीही ऑफिस करणाऱ्या मुलींसाठी त्याचा नक्की फायदा होईल. म्हणजे तो एकच असं काही नाही, तो छोटा आहे म्हणून तो म्हणजे आणि कुठेतरी आपण ना भगवंताशी जोडले जातो. रोज करून म्हणजे आता आईनी मला पूजा करायला सांगितली, मी बसून पूजा करते. रोज पूजा करून सुद्धा ना माझा भाव त्या मूर्तीशी जोडला जातो. मग माझं मला वाटायला लागतं की अरे आपण असं करूया तसं करूया. मग आज माझी 4च तुळशीची पानं, उद्या मी जरा अजून शोधीन, मग मी छोट्या तुळशीचं. अशी ती भक्ती सुद्धा ना हळूहळू तिचे हे उपप्रकार असे वाढत जातात आणि शेवटी ती भगवंताशी आपल्याला जोडून घेते. म्हणून 12व्या अध्यायातला हा जो शेवटचा 20वा श्लोक आहे तर तो महत्वाचा आहे, तो मी सांगते. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारची भक्ती करा. कारण नवविधा भक्ती आहे, गीतेमध्ये चतुर्विधा भक्ती सांगितली. तुम्ही भक्ती कुठल्याही प्रकारची करा पण ती श्रद्धायुक्त अंतःकरणाने करा. आणि खूप पंचोपचारी षोडशोपचारी सगळं सोन्या चांदीचे देव पाहिजे आणि खूप अमुक पाहिजे काही नाही. मानसपूजा सुद्धा तितकी श्रेष्ठ आहे. पण थोडा वेळ देवासाठी तुम्ही काढायला जर चालू केलं उरलेल्या या दिवसात तरी त्याच्यामुळे आपलं मन नक्कीच शांत राहायला मदत होते. आणि आताच्या मुलींना हे BP शूट होणं अचानक वगैरे हे सगळं कुठे जातं. शेवटी तुम्ही ताण घेताय ना, ताणामुळे आणि हे कालपर्यंत नव्हतं आणि अचानक उद्भवणारे त्रास आहेत. या सगळ्यासाठी सुद्धा थोडा वेळ शांतपणे रोज आजपासून सुरू कर. आजचा खूपच छान दिवस आहे की प्रबोधिनी म्हणजे भगवंताची चातुर्मासाची 4 महिन्याची योगनिद्रा समाप्त झालेली आहे आणि पुन्हा भगवंत आपल्या मूळ पदावर या सृष्टीचा कारभार करण्यासाठी आता तिथे रुजू झालेले आहेत. तर आपणही आपल्या आणि तुला हा देव्हार तेही सांगते
कदाचित ह्या देवांच्या व्यतिरिक्त तुला तुझ्या आईकडे पाहिलेली कुठली एखादी मूर्ती, फोटो असं जर काही मनात असेल, हरकत नाही ना. कोणाला इथे कोणाचा प्रश्न आहे. तू तुझ्या देवाशी तुला स्वतःला जोडून घेणार आहेस, त्यामुळे ते करायचं. मन जास्तीत जास्त शांत ठेवायचं. एक मन शांत आणि स्थिर राहिलं ना, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आपोआप सुटतात. आणि भगवंताकडे रोज प्रार्थना करायची की माझं होणारं बाळ छान तर होणारच आहे, सद्गुणी असणार आहे आणि त्याच्या हातून सगळ्यांच्याच हातून असे भव्य दिव्य कार्य घडतील का हो. पण असं नाहीये ना. छोट्या छोट्या गोष्टी जोडत मूळ प्रवाहाला जोडणार आहेत आणि तोच मूळ प्रवाह आपल्या राष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करणार आहे. एक माझं घर जर संस्कारी असेल, चांगलं वागणारं असेल, तर अशी अनेक घरं जोडत आपला एक समाज तयार होतो. असे अनेक समाज मिळून एक आपलं हे राज्य तयार होतंय. अशी अनेक राज्य मिळून आपला भारत देश तयार झालेला आहे. आणि आपला देश जर सुरक्षित असेल, इथल्या धर्माची जर सुरक्षा झाली, तरच आपल्या पुढच्या भावी आयुष्याला आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीच्या भविष्याला काहीतरी अर्थ राहील. अन्यथा म्हटलं तर कठीणच आहे. पण म्हणूनच भगवंतावर श्रद्धा, म्हणून तर तो श्रद्धात्रय घेतलेला होता. किती श्रद्धा भगवंताप्रती आपण अर्पण करायची आहे की हे बघ, शेवटी ना खरं म्हटलं तर आपण सगळ्या त्याच्या हातातल्या कळसूत्री बावल्या आहोत, कठपुतली. म्हणजे मी किती गोष्टी ठरवल्या तरी त्या माझ्याप्रमाणे होतीलच याची शाश्वती कुठल्याही क्षणासाठी मी देऊ शकत नाही. पण म्हणून आपण कर्म करायचं सोडायचं आहे का? तर नाही सोडायचं. मनामधला भक्तिभाव सोडायचा आहे का? तर नाही सोडायचा. नंतर आपले 3 जे गुण आहेत प्रत्येका ठाई, सात्विक, राजस, तामस, हे असतातच. कुठला वर उचलायचा आहे हे आपण ठरवू शकतो. आणि अशा सगळ्या ह्या अध्यायांचे परामर्श घेऊन ही जी श्रद्धा आहे ती श्रद्धा आपण भगवंताच्या चरणी अर्पण करायची की माझ्या सगळं पुढच्या म्हणजे बाळाचं भविष्य असेल किंवा सगळंच एकूणच सगळं तुझ्या हातात आहे आणि ते चांगलं घडावं म्हणून मला अखंड प्रयत्न करण्याची सद्बुद्धी तू मला द्यावीस, ते बळ तू मला द्यावंस. आणि अजून एक इच्छा व्यक्त करते, एकच नको, दुसरंही भावंड नक्की येऊ द्या, कारण ती पण आपल्या पुढच्या समाजाच्या दृष्टीने खूप गरज आहे. एकच एकुलतं एक ठेवू नका, त्याला भावंड असू दे. आता आज हा बसलाय तर ह्याच्याबरोबरची करवली बसली आहे ना, आणि कोण असू दे, 2 मुलगे 2 मुली, जे काय असू दे, असाही विचार ठेवा. सगळं काही छान होईल. शुभम भवतु.